बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मोजे वरब गाव या प्रसिद्ध गावातील एक सुप्रसिद्ध आणि नामवंत व ज्येष्ठ विधिज्ञ म्हणून ॲडव्होकेट नंदकुमार भगवानराव खंदारे यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे। शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलेले हे नंदकुमार खंदारे बालपणी गावीच शिकलेले आहेत, तर पुढील शालेय शिक्षण त्यांनी बनसरोळा या गावामध्ये घेतलेले आहे। बनसरोळा येथील महाराष्ट्र विद्यालयामध्ये नारायणदादा काळदाते यांच्या मार्गदर्शनाखाली ते शिकले व यशस्वी झालेले आहेत। नारायणदादांच्या बाबतीत मोठा आदर सन्मान त्यांच्या मनामध्ये आजही पाहायला मिळतो। लॉचे शिक्षण त्यांनी पुणे येथे घेतले आणि त्यानंतर मग माजी न्यायमूर्ती BN देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विधी व न्याय विभागामध्ये आजवर उत्कृष्ट कार्य केलेलं आहे। स्वर्गीय लोकनेते विलासराव देशमुख यांच्या विचारांवरही त्यांचे प्रचंड प्रेम आहे। मागच्या अनेक वर्षांपासून ते छत्रपती संभाजीनगरमध्येच स्थिरावलेले आहेत, परंतु जेव्हा जेव्हा गावी येतात तेव्हा वरबगाव येथील शिवरामपुरी मठ संस्थांचे आशीर्वाद घेऊन जातात। उच्च न्यायालयामध्येही या ज्येष्ठ व्यक्तिमत्वाचा गौरव केलेला आहे। त्यांच्या कामाच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण मराठवाड्यात आपली ओळख निर्माण केलेली आहे। म्हणून अशा या शांत, संयमी व अभ्यासू अशा ज्येष्ठ व्यक्तिमत्वाचे ॲडव्होकेट नंदकुमार खंदारे यांच्या आजवरच्या या यशस्वी जीवन प्रवासावर प्रकाश टाकण्याकरिता आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद पहा आपल्या न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनीवर। माझं नाव नंदकुमार भगवानराव खंदारे, मूळचा रहिवासी वरबगाव हे केज तालुक्यातले एक खेडेगाव, तिथला मी रहिवासी आहे। शाळेचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण झाल्यानंतर लॉसाठी मी पुण्याला गेलो, कारण ती माझी मनस्वी इच्छा होती, आपण लॉची डिग्री संपादन करायची। शाळेमध्ये असताना माझ्यावर जो विचारांचा पगडा होता तो स्वर्गीय नारायणराव दादा काळदाते, त्यांना दादा म्हणायचे। वकिली व्यवसायात आल्यानंतर मला जी संधी मिळाली काम करण्याची ती न्यायमूर्ती BN देशमुखांबरोबर। त्यांचाही एक सामाजिक विचारांचा त्यांचा एक विचार होता, त्याचाही पगडा माझ्यावर आहे। हे करत असताना वकिलीच्या व्यवसायात पुढे गेलो, बऱ्याचपैकी यशस्वी झालो आणि 2006 मध्ये जेव्हा विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते त्यांनी माझी निवड मुख्य सरकारी वकील पदासाठी केली आणि त्यांच्याही विचारात जा, कारण त्याच्यानंतर माझा आणि त्यांचा मोठा संपर्क होत राहिला आणि ते एक वेगळं व्यक्तिमत्व होतं मराठवाड्यामधलं, हे मला अनुभवाला आलं। आणि त्यांची एक विचारधारा, जरी ते राजकीय व्यक्ती होते परंतु त्यांची विचारधारा खूप मोठी होती। ती एक वेगळी विचारधारा, इतर राजकारणापेक्षा ते खूप वेगळे होते, त्यांचाही माझ्यावर पगडा आहे। मग हे करत असताना उच्च न्यायालयाने माझं हे सगळं पाहून उच्च न्यायालयाने मला सिनियर काउन्सिल म्हणून हे बहुमान दिलेलं आहे, ते मला घोषित केलेलं आहे आणि आज मी त्या सिनियर काउन्सिल या माध्यमातून मी उच्च न्यायालयामध्ये प्रॅक्टिस करत आहे। आयुष्यामध्ये आपण जेव्हा चालतो ना त्यावेळेला निश्चितपणे आपण कुठपर्यंत जाणार आहोत हे माहीत नसतं किंवा तशी कोणी भविष्यवाणी करू शकत नाही, परंतु काही लोकांच्या पावलामध्ये एक विश्वास असतो। लोकांना वाटतं याला जमणार नाही, हा करू शकत नाही, परंतु असं म्हणतात की ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे। अगदी अशीच काही माणसं असतात। मग मुलाखतीच्या माध्यमातून आम्ही अशाच चांगल्या गुणवंत लोकांना मांडत असतो। आज असंच एक गुणवंत व्यक्तिमत्व, अगदी शेतकरी पुत्र, अगदी गावखेड्यामध्ये शिक्षण झालेलं व्यक्तिमत्व आणि ज्या व्यक्तीने मोठ्या आत्मविश्वासाने अगदी खेडेगाव ते अगदी महानगर हा प्रवास पूर्ण केलेला आहे। मुळामध्ये ज्या लोकांना आपला आतला आवाज समजतो तीच माणसं यशस्वी होतात, नाहीतर मग आपण अनेकांना विचारत जातो, अनेकांचे सल्ले घेतो आपण आणि मग आपण कन्फ्यूज होतो। मला असं वाटतं कन्फ्यूज होण्यापेक्षा या ठिकाणी अगदी स्वतःला पाठबळ देत चला, कारण या जगामध्ये एकच गोष्ट महत्त्वाची आहे जी सगळ्यांकडे नसते आणि ती म्हणजे आत्मविश्वास।
आमच्या साहेबांकडे आत्मविश्वास कालही होता, आजही आहे आणि कायम राहील. मी गोष्ट सांगतो इथं, एक प्रवास मांडतो इथं, एक मुलाखत घेतोय, ती म्हणजे ॲडव्होकेट नंदकुमार भगवानराव खंदारे साहेब. बीड जिल्हा केज तालुक्यातील वरबगाव हे साहेबांचं गाव. अगदी लहानपणापासूनच अनेक संकटं होती. संकटं कुठली तर शाळा दूर होती गावापासून, 7वी नंतर शाळेला जायचं कसं, अनेक प्रश्न होते. परंतु प्रश्नाचं एकच उत्तर होतं की मला शिकायचं. पाहूया आपण नेमकं की ॲडव्होकेट नंदकुमार खंदारे साहेब यांचा नेमका प्रवास काय आहे. साहेब, मुलाखतनामा या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात तुमचं स्वागत. अगदी आज गोष्ट करूया, गोष्ट ऐकूया तिथूनच, म्हणजे जिथून सुरुवात झाली. वडगाव ही केज तालुक्यातली अगदी रिमोट प्लेस नाही का. आजही त्या ठिकाणी गाडी जात नाही, बस ठीक आहे, आणि जरी गेली तरी एका दुसरी. मग बरोबर, काय सांगाल नेमकी की वडगाव या गावामधलं तुमचं त्या काळातलं कुटुंब कसं होतं, नेमकं काय नेमक्या आठवणी आहेत ते सांगा. लहानपणापासूनचा प्रवास जर सांगायचं झालं तर आमचं कुटुंब म्हणजे एक शेतकरी कुटुंब. शेतकरी कुटुंबात माझा जन्म झालेला, वडील शेतकरीच होते, फारसे काही शिकलेले नव्हते. आणि वरबगाव हे तसं पाहिलं तर खूप एक चांगलं गाव आहे. चांगलं गाव आहे. 1000 त्यावेळेसचे 1000 लोकांची वस्ती असलेलं ते गाव, आणि अगदी दुर्मिळ याच्यामध्ये, कारण कुठूनही प्रवासाची सोय नाही, रोड जवळ नाही. तालुक्याचं ठिकाण साधारण 15 किलोमीटर अंतरावर. दुसरं तालुक्याचं कळंब म्हणून आहे, ते पण तिकडे तेवढंच 15 किलोमीटर. गावाच्या दोन्ही बाजूनी नद्या. गावामध्ये जायचं तर नदी ओलांडून जावं लागत होतं, आणि त्याच्यामुळे पावसाळ्याच्या दिवसामध्ये जवळजवळ दिवाळीपर्यंत त्या गावाचा बाहेरच्या जगाशी संपर्क तुटलेला असायचा. आम्ही शाळेत असताना अशा पद्धतीचं ते गाव होतं. प्रवासाची सोय नाही, गावात बस येत नव्हती, दुसरं कुठलंही वाहन त्या काळात नव्हतं. आणि जर आम्हाला त्यावेळेस शाळेत जावं लागायचं किंवा बाहेर जावं लागायचं तर 15 किलोमीटर अंतर पायी चालत जाऊन केजला तिथून बस घ्यावी लागत होती कुठल्याही कामासाठी. गावाच्या अगदी दोन्ही बाजूला कळंबकडे जायचे नदी, केजकडे जायचे नदी. म्हणजे पावसाळ्यामध्ये खरं तर हा मुश्किल प्रवास होता नाही का. जवळजवळ हे आमच्या बाबतीत म्हणजे एकूणच की दिवाळीपर्यंत त्या गावामधून बैलगाडी सुद्धा बाहेर जाऊ शकत नव्हती. दिवाळीचा सण आल्यानंतर दिवाळीचा बाजार करायचा म्हणून लोक त्यावेळेस कशी तरी बैलगाडी घेऊन कळंबपर्यंत जायची. अशी ती गावाची परिस्थिती होती. साहेब, खरं तर तुम्ही जे चित्रण केले अगदी असं वाटतं की खरंच तोच गाव चांगला होता की जिथं तुमचं बालपण गेलं नाही का. कारण आता हल्ली गावं बदलत चाललीत, माणसं बदलत चाललीत. साहेब, त्या काळामध्ये वरगाव गावातली माणसं, तिथली संस्कृती, तिथलं वेगळेपण काय होतं नाही. कसं आहे की गाव बदलत चालली असं तुम्ही जे म्हणले ना, आणि बदललेली आहेत, खरं आहे, तितकंच खरं आहे. पण त्यावेळेसची गावची संस्कृती कशी होती की सगळे एकोपाने राहायचे. सगळ्यांचे नातेसंबंध, नातेवाईक वगैरे असे सणावाराला ते जमायचे. आपुलकीची भावना होती, ती आता भावना नाही. गावामध्ये माणूसच राहिला नाही, ही परिस्थिती आहे. जे कोणी राहिले ते त्यांच्यापुरते स्वतःपुरते मर्यादित विचार करतात, दुसऱ्याला सामावून घेत नाहीत, अशी परिस्थिती झालेली. संस्कृतीचा विषय जर आपण म्हणायला गेलो तर संस्कृती ही राहिलेली नाही. साहेब, तुमचं जे कुटुंब आहे खंदारे कुटुंब, कसं होतं त्या काळामध्ये? जॉईंट फॅमिली होती का मग सिंगलच होती तुमचं? नाही, जॉईंट फॅमिली होती. बहुतेक सगळ्या गावामध्ये राहणारे हे जॉईंट फॅमिलीच असायच्या. आणि छोट्या जागा, काही असे मोठे मोठे घरं खेडेगावामध्ये नसतात, तशा जागेमध्ये जॉईंट फॅमिली हे संयुक्त कुटुंबात तुम्ही लहानाचे मोठे झाले. किती माणसं होती? आमच्या ह्याच्यामध्ये एक 10 माणसं होते सगळे मिळून. म्हणजे आमचे भाऊ, चुलत भाऊ, चुलते, ती फॅमिली वगैरे असे सगळे 10 माणसं. वातावरण कसं होतं? वातावरण एकदम खेळीमेळीचं वातावरण. कारण कसं आहे की सांगायचं झालं की मुळातच आमचं जे कुटुंब आहे ना, एक सामाजिक जाणीव असलेल्या विचारसरणीचं एक कुटुंब आहे पहिल्यापासून. त्या काळामध्ये संयुक्त कुटुंब चालवायचं म्हणजे एक कोणीतरी मालक असायचं नाही का, म्हणजे त्यांच्या मनावर ते सगळं चालायचं. तर तुमच्या संयुक्त कुटुंबामध्ये मालक कोण होतं, म्हणजे कुणाचा धाक राहायचा नेमका? नाही, असं आमच्या कुटुंबाच्या बाबतीतलं बोलायचं झालं तर जरी संयुक्त कुटुंब असलं ना, तर माझे चुलते दुसरे बाळासाहेब खंदारे म्हणून ते वकील होते, आणि माझे वडील हे मोठे भाऊ ते शेती करायचे, पोलीस पाटील होते गावातले. परंतु हे दोघांच्या सल्ला मसलत करूनच सगळे निर्णय वगैरे, असा कोणाचा काही वर हात आहे वगैरे असं काही नव्हतं.
त्या कुटुंबामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त कोण कोण आवडलेलं असतं की ज्याची तुम्हाला जास्त माया लागली करते? तसं सगळेच हा, असतात, तसं. पण तुम्हाला आवडणारी व्यक्ती कोणत्या काळामध्ये? तसं मग आईच. आई आवडायची. कारण आईचं नाही का, ती खूप अडाणी होती. अच्छा. तिला काही म्हणजे शिक्षण वगैरे काही नव्हतं, काहीतरी पहिली दुसरी कुठेतरी गावात झाली असेल, पण तिची एक मी सांगू इच्छितो की सकाळी समजा झाडताना वगैरे हे करताना पेपरचा जर असा तुकडा जर सापडला ना, तर तिथेच ते बसायची हां. वगैरे असं, आणि असं करून तिनं तर वाचायला शिकवलं. मग ते कधीतरी मला विचारायचं, गावातच जो शाळेत मला विचारायची हे पुढचं काय आहे. मग आता समजा मुख्यमंत्री म्हणायचं तर म लावकार मू ख मंत्री असं करून शिकली, म्हणजे ती स्वतःहून. साहेब, आज ती खरं तर आई नाही तुमच्या, आणि तुम्ही, मी तर म्हणेल की आईला सांभाळणं असं मग आपलं म्हणताच येत नाही, परंतु तुम्ही आईची सेवा केली, मी असं म्हणेल. आईला सांभाळण्यावर एवढ्या पण मोठे होत नाहीत खरंच, परंतु आईची सेवा केली मी असं म्हणेल. तुम्ही आयुष्यभर आईची सेवा केली प्रामाणिकपणे. एक विचार असं वाटतं की लहानपणी आईच्या अवतीभोवतीच आयुष्य कसं होते सांगा, आणि आई कुठल्या नावाने हाक मारायची? मग आता आमच्या सगळ्या भाव, आम्ही 4 जण भाऊ, पण आमच्या सगळ्या भावामध्ये मीच फक्त आईच्या जवळ होतो लहानपणी. खूप वर्ष शाळेत गावात शिकायला असल्यामुळे मीच होतो खूप, आणि अवतीभोवतीच असायचं. मला खूप वेळा आमचे गावातले जे मित्रमंडळ होते लहानपणची, ते सुद्धा म्हणायचे तू काय लहान पोरासारखा आईच्या भोवती असतो, असं पण म्हणायचे. मला आठवत आहे. काय आई कुठल्या नावाने हाक मारायची? मला ना नंदू. नंदू. बरं. आज मला असं वाटतं की तुम्ही साहेब आहेत खरं तर, परंतु नंदू नावाची जी हाक आहे ती फक्त आईची होती नाही का? साहेब, कधी मग आई मारायची का अशी, म्हणजे स्वभाव कसा होता? खोडकर होता का शांत होता? नाही, शांत, खूप शांत होतात. बरं. आणि सहनशील होती. सहनशील, खूप सहनशील. आणि त्या काळात सुद्धा महात्मा गांधींच्या वगैरे विचारांचा तिच्यावर खूप पगडा होता. तिला व्यक्त करता येत नव्हतं, पण ते त्या भाषेमध्ये ती व्यक्त करत होती. तुम्ही लहानपणी जी आई बघितली, कारण कसं असतं की आपण कमवत झाल्यानंतर ते दृष्टिकोन चेंज झालेला असतो, पण लहानपणी आपण जेव्हा निरागस असतो, आपलं बाकी जग माहीत नसतं नाही का, आपला काय जे आहे सखा पांडुरंग किंवा 33 कोटी देव ही सगळी संकल्पना म्हणजे आपली आई असते. तर ही आई तुम्ही जी जवळून बघितली लहानपणी, काय त्या आईचे नेमके काय काय पैलू होते वेगवेगळे ते सांगा सर. तिची एक तर ती खूप धार्मिक होती. अच्छा. देवपूजा वगैरे ती त्याला खूप मानायची, आणि दुसरा की ह्या सगळ्या सामाजिक प्रश्नांची तिला त्या अडाणीपणामध्ये सुद्धा जाणीव होती, आणि ती सांगायची आम्हाला. एक उदाहरण मी देतो, लगेच आठवलं मला आता, की पुण्याचं पानशेत धरण फुटलं होतं. मी त्यावेळेस 2री किंवा 3रीला असेल किंवा काहीतरी असेल, शाळेमध्ये होतो. पानशेत धरण फुटलं होतं आणि पुण्यामध्ये हाहाकार माजला होता, सगळ्यांना आठवत असेल. त्याचा एक धडा पण होता आम्हाला शाळेमध्ये. तर त्यावेळेस वर्गणी गोळा करण्याचं हे चालू होतं. हे असं ऐकून माहीत होतं. त्यावेळेस काही रेडिओ TV वगैरे काहीच नव्हतं, परंतु तरी चर्चेमधून ऐकून वगैरे माहिती होतं. तर माझ्या आईने, मला अजून आठवतं की काहीतरी थोडंसं जे काही गावातल्या त्यांच्या संपर्कातल्या कोणी स्त्रिया असतील वगैरे, त्यांच्याकडून 10 पैसे 5 पैसे करून मी एवढे एक असं हे करून आमच्या शिक्षकांजवळ दिलं होतं, हे तिथे मदत पोचवावं. ही अशी तिची विचारधारा होती त्यावेळेस. मला आणखीन आठवतं. मला असं वाटतं की आपला भाव काय आहे आणि भाव कसा असावा हे त्या उदाहरणावरून स्पष्ट होतं की आईची भावना कशी होती नाही का. त्या शिकलेल्या नव्हत्या, परंतु त्यांना जाणीव खूप होती, चांगले विचार होते. मला असं वाटतं की माणसाने किती शिकावं मला माहीत नाही खरं तर, पण विचार चांगले असावेत. सर, हे झालं तुमच्या आईबद्दल. तर वडील हे कसे होते तुमचे नेमके, आणि वडिलांना काय म्हणायचं तुम्ही? वडिलांना मी दादा म्हणत होतो. आम्ही सगळेच दादा म्हणत होतो. वडिलांचा स्वभाव कडक होता. शिस्त होती, कडक होता. ते रागवायचे, चिडायचे, अशा पद्धतीने होतं. शेतीवाडी कशी होती, आणि तुम्ही त्या काळामध्ये शेतीमध्ये काम करायचं का? शेतीमध्ये प्रत्यक्ष मी नाही काम केलं. अच्छा. परंतु शेती होती. वडील वगैरे पूर्णपणे शेतीमध्येच असायचे. काही नोकर म्हणजे गडी वगैरे शेतीमध्ये ठेवलेले होते. अशा पद्धतीने शेतीत वडद गावामध्ये जे बालपण खास करून काही गोष्टी असतात, म्हणजे एखादा वार्षिक सण असतो किंवा एखादा कुठला महोत्सव असतो, तुम्हाला कुठला सण जास्त आवडायचा त्या काळामध्ये? काय ज्या सणाची तुम्ही वाट बघायचं? सगळ्यात काय की दिवाळी. अच्छा. हाच सगळ्यात म्हणजे तसा मोठा सण जवळ आली करतो, जवळ आली, सगळ्यात मोठा सण होता. आणि त्याच्यातलं आनंदाचं काय होतं दिवाळीसाठी, की पूर्वी सगळे पाहुणे, बहिणी असतील, हे असतील, आम्हाला एकच बहीण, ते दुसरे सगळे जमायचे दिवाळीला गावामध्ये. आणि दुसरं म्हणजे आमच्या गावाला जी नदी होती ना,
त्या नदीमध्ये पाणी तर आता तर नद्यांमध्ये पाणी नाहीच आहे, पण त्या काळामध्ये भरपूर पाणी असायचं दिवाळीच्या दिवसामध्ये. आणि त्या नदीला खूप वाळू होती, अशी बारीक मऊ वाळू असायची. आता नद्यांमध्ये वाळूसुद्धा राहिलेली नाही किंवा ठेवलेली नाही. आणि ती वाळू असायची, त्याच्यामध्ये सगळे बाहेरचे आलेले पाहुण्याचे असतील, आमच्या गावातले असतील, काय मित्र मुलं वगैरे, आम्ही संध्याकाळी त्या वाळूमध्ये खेळायचो. त्याच्यामुळे तो खूप आनंद वाटायचा त्यावेळेस. म्हणजे त्या वाळूमध्ये खेळ आपला सुरू व्हायचा नाही का? त्याच्यामध्ये कबड्डी, खो खो, जे काय असेल ते. म्हणजे ती खरं तर खूप मोठी आठवण आहे. खूप मोठी आठवण आहे. म्हणजे आणखी नाही आम्ही विचार निघाले ना आमच्या बरोबरचे गावातले मित्र वगैरे कधी, तर आम्ही बऱ्याच वेळा आठवण येते अशी त्यावेळेस कशी होती दिवाळी. म्हणजे ती दिवाळी म्हणजे कायम लक्षात राहिली. बरोबर. आजही दिवाळी आहे, पण त्या दिवाळीचे सर नाही आता. त्या दिवाळीचे सर येऊच शकत नाही, कारण आज कसं आहे की प्रत्येक कुटुंबामध्ये प्रत्येक जणांचे प्रश्न विचार बदललेले तर आहेत, पण प्रश्नही तितकेच आहेत. त्याच्यामुळे त्याने सगळेजण एकत्र येऊ शकत नाहीत आज. आणि त्याच्यामुळे आपली दिवाळी आपण करतो, शुभेच्छा देतो. मशीन आल्या, सोशल मीडिया आला, वातावरण बदललं, परंतु जे माणसाची जी कनेक्टिव्हिटी आहे ती मात्र तुटली आहे. आणि कनेक्टिव्हिटी कशी आता फोनच्या मार्फत झाली. असं आहे की प्रत्यक्ष भेटी कमी झाल्या. आणि आपण काय समजतो की आपले संबंध ठेवायचे संबंध आहेत, तर काय फोनवर शुभेच्छा द्यायच्या किंवा व्हॉट्सअप मेसेज करायचे. फराळ सुद्धा व्हॉट्सअपवरच होतो. पहिलं फराळ म्हटलं की लोक घरी यायचे, तो आनंद वेगळा होता. एकमेकांना त्यांचं आलं तर आपण त्याच ताटामध्ये दुसऱ्यांना द्यायचो, असं ते होतं. आणि हे फक्त दिवाळीपुरतं मर्यादित नव्हतं, वर्षभर. किंवा एरवी सुद्धा घरामध्ये जर काय केलं ना तर शेजाऱ्यांना वगैरे ते देत असत. आणि ती एक भावना होती. आणि दुसरे आठवलं म्हणून सांगतो की गावामध्ये जर दुसऱ्याच्या घरी जर पाहुणा आला तर त्याला आवर्जून चहाला बोलवायचे, त्यांना वाटलं. असं होतं गावामध्ये. आमच्या तरी गावामध्ये ते वातावरण होतं. आपण काय म्हणतो पाहुणचार करण्याची चहासाठी बोलवायचे. म्हणजे अतिथी देवो भव ही आपली संस्कृती. बरोबर. सर, तुमची त्या गावातली जी शाळा होती जिल्हा परिषदेची 1 ते 7 ची, तर ती शाळा सुद्धा खूप उत्कृष्ट होती. की ज्या शाळेत तुम्ही घडलात, कशी शाळा होती, कुठले तुम्हाला गुरुजी लागले ते सांगा. आता ती शाळा आहे ना, 1ली ते 7वी पर्यंत जिल्हा परिषदेची शाळा. तर त्या जिल्हा परिषद शाळेला काही इमारत वगैरे असं काही फारसं नव्हतं. कारण मला आठवतंय आणखीन आहे की काही वर्ग 2-3 खोल्या होत्या बांधलेल्या, म्हणजे अशा मातीच्या भिंती असलेल्या खोल्या आणि पत्रेवर. परंतु काही वर्ग कमी पडत होते ना, तर त्या गुरुजींनी प्रत्येकाने कडब्याची 1 पेंडी किंवा 2 पेंडी, जसं जसं ज्यांच्याकडे उत्पन्न असेल मातीची पेंडी त्या आणायला लावल्या. आणि त्या पेंडीचा कूड म्हणतात त्याला. आता बऱ्याच लोकांना ते कळायचं नाही, कूड माहीत नाही, कूड माहीत नसेल तुम्हाला, पण त्या पेंडीनं त्याची रूम तयार करायची पार्टिशन करून, आणि त्याच्यामध्ये आम्ही बसलेलो. अशी ती शाळा होती. ती कुडाची शाळा होती. कुडाची शाळा होती. म्हणजे गावाकडे जी पोरं आहेत त्यांना माहिती कूड काय बाकीच्यांना कळणार नाही. आणि अगदी त्याच्यामध्ये ते खरं तर अध्यापन आणि अध्ययन दोन्ही व्हायचं, म्हणजे शिकवणे आणि शिकणे. सर, कधी असं वाटलं होतं त्या काळामध्ये की अरे आपण हा गाव सोडून कुठतरी अगदी दूर जाऊ, मोठे होऊ, असं कधी भाव होता का? भाव फक्त कसं आहे की शिक्षणासाठीच जाऊत वगैरे. कारण कसं आहे की 7वी पर्यंत शाळा असल्यामुळे की आमच्या गावामध्ये साधारण एक शैक्षणिक वातावरण होतं. जरी लोक अडाणी असले ना तरी त्यांना वाटायचं की आपली मुलं शिकली पाहिजेत, म्हणून 7वी नंतरच्या बऱ्याचशा आमच्या गावातल्या फॅमिलीज अशा होत्या की 7वी नंतर मुलाला बाहेरच्या शाळेत घालायचे. आणि 2 ठिकाणं होते. एक तर बनसारोळा, आमच्याच केस तालुक्यामध्ये बनसारोळा नाव गाव आहे तिथे, आणि दुसरं म्हणजे अंबाजोगाई, एक शिक्षणाचं माहेरघर म्हटलं जातं तिथे. अशा 2 ठिकाणी मुलांना शिक्षण असं म्हणतात की काही गोष्टीला भाग्य लागतं, त्या क्षणाची वाट पाहिली पाहिजे. तुम्ही ज्या बनसोडा या पुणे नगरीत शिकलात नाही, जिथे तुम्ही घडलात, आज तिथनं मी आलोय खरं तर मुलाखतीसाठी. मला विचारायचं वाटतं की 7वी नंतर जेव्हा शिक्षण पुढं घ्यायचंय आपल्याला, म्हणजे बनसोडा महाराष्ट्र विद्यालयात मला नाव कोणी सुचवलं, म्हणजे त्यावेळेला ते ट्रेन होता. तो काय होतं की पहिल्यांदा मी एक हा विलक्षण योगायोग असं मी मानतो. कारण तुम्ही बनसोडा आणि बनसोडाच्या शाळेमध्येच शिक्षक आहेत, म्हणून थोडंसं आणखीन मला आत्मीयतेचं वातावरण निर्माण झालं. तर काय आहे की बनसोडा शाळेचं त्या काळी खूप कमी शाळा होत्या ना, आणि त्याच्यामुळं त्या शाळेचं नाव त्या भागामध्ये सगळीकडे होतं. आणि अशी चर्चा असायची की ती खूप शाळा चांगली आहे, म्हणून तो ट्रेंड होता आमच्या गावामध्ये की बनसोडाला गेल्यानंतर विद्यार्थी शिस्तप्रिय होतो.
असं ऐकलेलं होतं, पण आम्हाला तिथेच आहे. शेतकरी शेतमजुराची गरिबाची लेकरं शिकावीत यासाठी त्या काळामध्ये थोर शिक्षण महर्षी नाही का नारायणदादा काळात होते. दादांनी या शाळेचं रोपटं लावलं आणि त्या ठिकाणी असंख्य गरिबाची लेकरं शिकली, शेतकऱ्याची लेकरं शिकली आणि अशा शाळेमध्ये तुम्हाला जायचा योग आला. काय तिथला अनुभव नेमका सांगा? खरं सांगायचं तर माझ्या प्रवासाची म्हणजे शैक्षणिक प्रवासाची जडणघडण त्या शाळेमध्ये झाली. परंतु ते खेडेगावामध्ये शाळा होती. पहिल्या वर्षी तर त्या गावामध्ये सुद्धा लाईट नव्हते, तर आम्ही दिव्याखाली 4-4 जणांमध्ये एक दिवा असं करून तिथे अभ्यास करायचो. परंतु नारायणदादा काळदाते हे त्या शाळेचे संस्थापक, त्यांची शिस्तप्रियता आणि तितकाच मृदू स्वभाव, त्यामुळे ते विद्यार्थ्यांवर अतिशय प्रेम करायचे. आणि त्यांची ही साने गुरुजींची विचारधारा आणि त्या विचारधारेवर ते चालत होते. आणि त्यांचे जे संस्कार आहेत ना, तीच माझी शिदोरी आहे. कारण आयुष्यातल्या पहिल्या टप्प्यामध्ये त्यांचे संस्कार मला मिळाले आणि म्हणून मी पुढे जाऊ शकलो. कारण त्या शाळेमध्ये मला माझी एक विचारधारा निर्माण होण्यासाठी मदत झाली. साने गुरुजींच्या विचाराने चालणारे अगदी गांधीवादी असलेले सन्माननीय दादा आणि दादांचा सहवास तुम्हाला लाभला. तुम्ही जवळून दादांना बघितलं नाही का? मला असं वाटतं की दादामध्ये सगळ्याच गोष्टी होत्या. म्हणजे ते अगदी उत्तम शिक्षक सुद्धा होते, उत्तम पालक होते नाही का, अगदी ते वारकरी होते आणि प्रचंड हुशार हे व्यक्तिमत्व करतं, अगदी त्यागी व्यक्तिमत्व. साहेब, दादांचा जो काही सहवास आहे किंवा दादा तुम्ही जे जवळून बघितलं, काय ज्या गोष्टींचा तुमच्यावर प्रभाव झाला ते नेमकं काय? दादा, मी जसं म्हटलं ना, किंवा दादा हे साने गुरुजीच्या विचारसरणीने प्रभावित होते आणि त्याप्रमाणेच ते आचरण करायचे. दादांची राहण्याची पद्धती जर पाहिली तर ते शाळेमध्येच राहायचे. त्यांनी शाळा सुरू केल्यानंतर त्यांच्या कुटुंबाशी संबंध फारसे ठेवले. त्यांचं जे असं जीवन जगण्याची पद्धती ती म्हणजे शाळा, अशी त्यांची विचारधारा होती. ते ज्या वेळेस बनसावळ्यामध्ये असतील तर ते शाळेमध्येच झोपायचे. त्यांची एक स्वतंत्र रूम होती आणि तिथे ते राहायचे. त्यांना एक घोंगडीची पट्टी होती, त्याच्यावर ते झोपायचे. महिन्याला पंढरपूरची वारी, म्हणजे दादा साने गुरुजीचे फॉलोअर, दादा विठ्ठलाचे भक्त, अशी दादांची. आणि त्यांची राहण सहाण पोशाख जर म्हटलं तर एक जाड्या भरडी खालीचं धोतर, जाड्या भरड्या खालीचा शर्ट आणि टोपी, अशा साधी राहणी होती. तुम्ही दादाबद्दल जे विचार व्यक्त केले त्यावरून एक लक्षात असं आहे की माणूस कितीही पुढे गेला, कितीही वय वाढलं तरी ज्याने आपल्यावर उपकार केले, ज्याने आपल्याला घडवले, ज्याने संस्कार दिले, त्यांना आपण विसरत नाहीत. आणि म्हणून मला असं वाटतं की दादाने जर काय कमवलं असेल तर हे सगळं कमवलं आहे की त्यांच्या शाळेत शिकलेले विद्यार्थी आज न्यायाधीश आहेत, कुणी कुलगुरू झालं नाही का, अगदी मोठ्या मोठ्या पदापर्यंत गेली आणि ही सगळी मुलं त्यांना आजही आठवतात नाही का. बरोबर. मला असं वाटतं की प्रत्येक माणसाने चांगलं कर्म केलं पाहिजे आणि त्या चांगल्या कर्माचं फळ देखील चांगलं निश्चितपणे. आज दादाबद्दल कुठलीही व्यक्ती असेल, कुठलाही विद्यार्थी असेल, अगदी त्याचं वय आज किती असू द्या, पण एकच भाव येतो की मी दादांमुळे घडलो बस. साहेब, शालेय जीवनामध्ये तिथं अगदी बनसोळ्याला असताना 8 ते 10, 8वी ते 10वी या काळामध्ये तुम्हाला लाभलेले गुरुजन की ज्यांचं इम्प्रेशन तुमच्यावर राहिलं, खरं तर ज्यांच्यामुळे तुमचे विषय गणित, इंग्रजी असेल, विज्ञान असेल हे स्ट्रॉंग झाले, ते लाभलेले गुरुजी कोणते, तुमचे तिथले मित्र असतील, तिथले आणखी काही गोष्टी सांगा मला. त्या शाळेमध्ये शिकवणारे शिक्षक होते ना, ते खूप डेव्होशननं शिकवायचे की मी नोकरी करतोय अशी त्यांची भावना कधीच नव्हती. प्रत्येक शिक्षक विद्यार्थ्यांशी खूप अटॅच असायचा. कोणत्याही वेळेला तुम्हाला काही अडचण आली तर ते कधी तुम्हाला मदत करण्यासाठी तयार असायचे. त्याच्यामध्ये माझ्यावर जास्त प्रेम करणारे आज आठवते DT पालकर, ते अगदी भरभरून प्रेम केलेलं. माने गुरुजी एक होते, माने गुरुजी मॅथला, DT पालकर विज्ञानासाठी, आणि काळे गुरुजी होते, ते काळे गुरुजी. अशी ही काही शिक्षकांची नावं मी घेऊ शकतो आजही की ज्यांनी माझ्यावर प्रेम केलं, मला प्रोत्साहन दिलं. आणि एक हिंदी विषयाचे तांबारे गुरुजी म्हणून, एकदम तरुण माणूस होता परंतु खूप छान हिंदी शिकवायचे, त्याच्यामुळे त्यांचा एक पगडा माझ्यावर होता. म्हणजे ही गुरुजन आजही तुमच्या लक्षात आहेत. साहेब, बनसोळा सुटला आणि पुढील शिक्षण ठरलं नाही का, तर का असं तुम्हाला वाटतं त्या काळामध्ये? कारण तुम्ही अभ्यासात चांगले होतात, मी बरे म्हणणार नाही, चांगले होतात,
तर मग वकील व्हावं असं का वाटत होतं तुम्हाला नेमकं? माहीत नाही मला म्हणजे, परंतु कुठेतरी माझ्या मनामध्ये पहिल्यापासूनच तो एक इम्पॅक्ट होता की वकील ही खूप व्यवसाय चांगला आहे आणि त्या दृष्टिकोनातून मला असं वाटायचं की आपण वकीलच व्हावं. म्हणून मी जरी अभ्यासात चांगला होतो, शाळेमध्ये मी बऱ्याच वेळा पहिल्या नंबरनेच हे झालेलो आहे, चांगल्या पहिल्या विद्यार्थ्यांमध्येच मी होतो, परंतु की सायन्सला जाऊन आपण डॉक्टर, कारण त्यावेळेस प्रथा अशी होती की साधारण हुशार मुलगा असला की तो सायन्स घ्यायचा आणि डॉक्टर किंवा इंजिनियर व्हायचा असं त्याचं स्वप्न असायचं. दुसरा जरा मध्यम असला तर तो कॉमर्सला जायचा आणि काहीच नसेल तर आर्ट्सला जायचा. हे एक ठरलं होतं. हा प्रघातच होता तो. बरं. तर मी सायन्सला गेलो नाही आणि मी BComमध्ये ग्रॅज्युएशन केलं. कुठलं घ्यायचं म्हणून ग्रॅज्युएशन केलं आणि माझ्या मनानं घरच्यांचा विरोध पत्करून मला लॉलाच घ्यायचं हे मी ठरवलं. बऱ्याच वेळा काय असतं की एखादा मुलगा जो अगदी सतत भांडायला असतो किंवा त्याचा आवाज मोठा असतो नाही का, आणि मग लोक सांगतात की नाही आता हे वकील होऊ शकतो कारण कोर्टामध्ये बोलायचं असते नाही का, डॅशिंग लागते. मग तुम्ही तर अगदी जर बघितलं तर विरुद्ध भाषा सगळ्या करतात. अगदी आपलं म्हणणं शांततेत मांडतात, शांत राहतात, संयमी असतात. परंतु एक लक्षात आलं साहेब की ज्ञान हे जे असतं ना हे कधीही चमकायला असतं नाही का. त्यासाठी फार भांडायची मोठ्याने बोलायची गरज नाही, कारण ज्ञान हे ज्ञान आहे. मला असं वाटतं की तुमची वाणी जी आहे ते जे आपले होते प्राचार्य शिवाजीराव भोसले, शांतपणे ते बोलायचे, शांतपणे सांगायचे, शांतपणे भाषण करायचे आणि लोकांना ते आवडायचं सुद्धा. निश्चितपणे तुम्ही त्याला अगदी हुबेहूब असं मला वाटतं. अगदी बरोबर तुम्ही काढलं, कारण मला खूप आवडायचे शिवाजीराव भोसले. त्याचा म्हणजे मी अट्टहासानं की ही जी पद्धती आहे ना बोलण्याची मी ते अवगत केलेलीच. म्हणजे तितकं प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची जी भाषणं होती ही भाषणं ऐकण्यासाठी लोक दुरून यायचे, तिकीट लावून सुद्धा भाषण ऐकायचे. आणि त्यांचं जे भाषण होतं ते मोठ्याने ओरडणे नव्हतं, तो शांततेत सांगायचे. म्हणजे मला असं वाटतं की एखादी गोष्ट जर खरी असेल, चांगली असेल तर त्यासाठी मोठ्याने ओरडायची गरज नाही. तर तुम्ही जे सांगताय ते लोक ऐकतात. साहेब विचार असं वाटतं की ज्या वेळेला वकील होण्याचा निर्णय घेतला, तुम्ही डिग्रीही पूर्ण केली, पण त्यावेळेला जसं की चांगल्या घरची मुलं जी आहेत म्हणजे शेतीबाडी बरी आहे, बऱ्या खात्यापित्या घरची नाही का आपल्या भाषेमध्ये, तर औरंगाबादपासून केस जवळच होतं. तर कसं होतं की वकील म्हणल्यानंतर मग आपला गाव आणि आपलं जे नोकरीचे जे अंतर आहे न्यायालय ते बघायचे जवळ कोणतं आहे ते. मग केस अंबाजोगाई अगदी हे बाजूला सारलं, तुम्ही अगदी छत्रपती संभाजीनगर गाठलं, काय कारण ठरलं? आता हे सांगायचं म्हणजे काय की मी कुठल्याही गोष्टीचा विचार करून निर्णय घ्यायचा. म्हणून की हे पण आपल्याला आपल्याबद्दलचं सुद्धा लोकांच्या काय भावना आहेत किंवा आपल्याबद्दल लोकांचं काय मत आहे हे आपल्याला समजत असतं ना. तर मी तसा मितभाषी. तुम्ही तर मला एक अर्ध्या तासाच्याच मुलाखतीमध्ये तुम्ही मला ओळखलं तर म्हणले की तुम्ही शांतपणे बोलता वगैरे, तर तसंच होतं. सगळ्यांचं माझ्याबद्दलचं मत असं होतं, घरच्यांचंही असेल बाहेरच्यांचं असेल की हा काही जास्त बोलत नाही, लाजरा बुजरा स्वभावाचा माणूस, अशा पद्धतीने हा काय वकिली करू शकतो असं. परंतु मग सिनेमामध्ये पाहिलेले प्रसंग असतील किंवा काय असतील आणि किंवा तिथे कोर्टामधले ऐकलेले प्रसंग असतील की कोर्टामध्ये तालुका कोर्टामध्ये अशा पद्धतीने वकिली करावी लागते वगैरे, हे माहीत होतं ऐकून. मला प्रत्यक्ष कोर्टात गेलो नव्हतो, माहीत, आणि त्याचा अभ्यासही थोडाफार केलेला होता. म्हणून मी स्वतःबद्दल विचार केला की स्वतःबद्दल माझ्याबद्दल लोकांची काय मतं आहेत, तर त्याचा विचार केला आणि आपण तिथे उभा राहू नाही शकणार असं माझं स्वतःचं मत बनलेलं होतं. आणि म्हणून हायकोर्टातली प्रॅक्टिस एक वेगळ्या प्रकारची प्रॅक्टिस असते, तिथे फक्त आपल्यासारख्या माणसाचं चालू शकतं असं मला ते वाटलं होतं. म्हणून मी ठाम ठरवलं की आपल्याला उच्च न्यायालयामध्ये प्रॅक्टिस करायची. वा, मला असं वाटतं तुमचं असं आहे की सिम्पल लिव्हिंग हाय थिंकिंग, आणि परत हाय थिंकिंगला जोड हाय कोर्टाची भेटली. निश्चितपणे साहेब काय असतं की अंदर की जो आवाज है वो सुननी चाहिए. कारण तुमच्या आतून एक आवाज होता की मला हे जमतंय, मी हे करू शकतो, आणि त्यावर तुम्ही ठाम होतात करतो. आणि आज हे जगाला दिसतंय की तुम्ही नेमकं काय केलं नेमकं नाही का. साहेब इथं येऊन देखील तुम्हाला जवळपास 42 वर्ष झाले, 42 इयर्स. सोपं नाही खरं तर, कारण जेव्हा आपण गावाकडनं येतो ना खेड्यातनं आणि एखाद्या मोठ्या शहरामध्ये आपलं बसताना आपल्या भाषेत बोलायचं म्हणलं तर बसवायचं असेल तर फार त्रास होतो. मग
तुम्हाला हे इथं येत असताना, इथं स्टेबल होत असताना काही अडचणी आल्या का? अडचणी तशा फार नव्हत्या. अडचणी म्हणजे फक्त की आपल्याला काम कसं मिळेल आणि आपल्याला करता येईल हे तर मनामध्ये होतं ना, की आपल्याला जमेल का. एक तर बेसिकली मी मराठी मीडियमचा माणूस, इंग्लिशचा तो तसा प्रश्नच होता आणि हायकोर्टामध्ये सगळं इंग्लिश चालतं. त्याच्यामुळे ते मनामध्ये खूप असायचं की आपल्याला जमेल का इंग्लिश. मग मी काय करायचो त्यावेळेस की इंग्लिश पेपर वाचायचा. पहिल्यांदा महाराष्ट्र टाइम्स वाचायचा आणि त्याच्यानंतर इंग्लिश पेपर जो असेल की त्याच बातम्या, साधारण मोठ्या मोठ्या बातम्या त्या सगळ्या पेपरमध्ये. कधी असं त्यावेळेला वाटलं नाही का उगाच वापरून आपलं? नाही, असं नाही. कारण कसं आहे की मनानेच ठरवलं होतं, त्याच्यामुळे परत जायचं नव्हतं. परत जायचं परतीचे दोर कापले होते. हां. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात चांगला भाग म्हणजे काय की मला जे ज्युनियरशिप करण्यासाठी मी ज्यांच्याकडे ज्युनियरशिप केली ना, ते ऑफिस, त्या ऑफिसमुळे मला तो मनामध्ये कधीही विचार आला नाही. तर असे विचार येतात. आणि मी ज्यांच्याकडे ज्युनियरशिप केली ते न्यायमूर्ती D.N. देशमुख, म्हणजे त्यावेळेस ते वकील होते. त्यांच्याकडे मी माझं शिक्षण घेतलं वकिलीचं, म्हणजे ज्युनियरशिप केली. आणि त्याच्यानंतर 1987 ते न्यायमूर्ती झाले. त्याच्यानंतर मी स्वतंत्रपणे प्रॅक्टिस केली. परंतु B.N. देशमुख हे बोलताना सुद्धा, एरवी बोलताना ते म्हणायचे की नवीन आलेला वकील जर 5 वर्ष इथं राहिला तो टिकला. म्हणजे तुमच्या गुरुने तुम्हाला हा आत्मविश्वास दिला नाही का, न्यायमूर्ती B.N. देशमुख साहेबांनी, की तू इथं टिकू शकतोस. मला असं वाटतं की हा आत्मविश्वास आपल्याला आपले गुरु देतात, जे आपल्याला इथपर्यंत घेऊन येतात नाही का. साहेब, या 42 वर्षामध्ये खरं तर अनेक अनुभव आहेत, फार मोठा प्रवास आहे. आम्हाला तो प्रवास सांगा साहेब. म्हणजे सुरुवात नेमकी कशी झाली आणि आजपर्यंत आम्ही आता पाहिलं आहेच. खरं काय आलं की त्यावेळेस मी, म्हणजे आणखीन एक किस्सा सांगतो आठवला म्हणून, की B.N. देशमुख 1987 साली न्यायमूर्ती झाले. त्यांची नियुक्ती झाली आणि ते न्यायमूर्ती झाले. त्यांचा सत्कार केजच्या कोर्टामध्ये, केजच्या बार असोसिएशनने त्यांचा सत्काराचा कार्यक्रम ठेवलेला होता. अर्थातच मी तिथं असणार त्यांचा ज्युनियर. आम्ही गेलो होतो. कार्यक्रम संपल्यानंतर वकिलांशी गप्पा गोष्टी करीत बसलेले असताना आणि B.N. देशमुखांचं एक होतं की ते स्वतःचं मत कधीच दुसऱ्यावर लादत नव्हतं. ते फक्त अंदाज घ्यायचे आणि एक सूचना करायचे, सूचनावाजा त्यांचं हे मत व्यक्त करायचे. ते पण कुणावर लादत नव्हते, फक्त ते अंदाज घ्यायचे की याला हे आवडतं किंवा. तर त्यांनी काय केलं, ते अशा गप्पा गोष्टी कार्यक्रम झाल्यानंतर बसलेले असताना ते फक्त तिथल्या सगळ्या वकिलांमध्ये एवढंच म्हटले की खंदारे साहेब चांगलं काम करतात हायकोर्टामध्ये. ते खूप नवीन होतं पण तरी ते टाळलं होतं. चांगलं काम करतात पण त्यांचं काय MPSC वगैरे असं काहीतरी दिसतंय म्हणे, थोडंसं इकडं तिकडं असंच दिसतंय. एवढंच फक्त ते बोलले. त्याच्यापुढे की नाहीतर दुसरं काय, काही लोकांची सवय असते किंवा ते करतायत तर त्यांनी इथंच राहायला पाहिजे, इकडे तिकडे जाऊ नये, MPSC वगैरे काय पडलं तरी, असं त्यांनी व्यक्त केलं नाही, फक्त तेवढं. परंतु मी ते टाळलं आणि माझ्या लक्षात आलं की तात्यासाहेब, त्यांना तात्यासाहेब म्हणायचे, तात्यासाहेबांची इच्छा ही आहे आणि त्यांची जर ती इच्छा असेल, त्यांनी जर असं मत व्यक्त केलेलं असेल तर मी इथे टिकू शकतो. हा आत्मविश्वास मला त्यावेळी निर्माण झाला. तात्यासाहेब म्हणजे तुमचे गुरु देशमुख साहेब, की त्यांनी तुमच्यामध्ये आत्मविश्वास पेरला साहेब, खरं की आपण लढू शकतो, आपण जिंकू शकतो नाही का. साहेब, ज्या वेळेला मागे वळून बघताच नाही का, कारण जवळपास 42 वर्ष, काय वाटतं नेमकं आज? आज तर खरं खूप समाधानी आहे. आणि 1983 तो काळ आणि आत्ताचा काळ बदल. 83 ते 4-5 वर्ष जे होते ना, ते खूप म्हणजे भीती हे वगैरे सगळंच होतं की कसं काय आपल्याला पुढे काम येईल का. तर जेव्हा B.N. देशमुख ज्यावेळेस जज झाले, न्यायमूर्ती झाले, त्याच्यानंतर स्वतंत्र प्रॅक्टिस करायची आपल्याला जमेल का. मी तसा मगाशी म्हटल्याप्रमाणे फार लोकांमध्ये जाणारा, धडपडून पुढे जाऊन, कारण बरेचसे लोक ओळखी करून घेतात तालुक्याच्या. मी कधीही कुठल्याही बारमध्ये गेलो नाही आत्तापर्यंत, म्हणजे असं की मला काम द्या. कारण B.N. देशमुखांचे एक असायचे की न्याय म्हणजे व्यवस्थेमधल्या वकिलांनी वकील व्यवसायाची जर प्रतिष्ठा ठेवायची असेल तर काम मागण्यासाठी कुठे जायचं, तुम्ही इथे सिद्ध करा. तर मी आज माझ्या हार्डली म्हणजे कुठे एक नाही तर 2 वकील, बीड म्हणजे माझा जिल्ह्याचा बार, तिथे 1-2 वकील ओळखीचे असतील. केजच्या बारमध्ये मी कधीही गेलो नाही, कुठेच नाही. खुदी को कर बुलंद इतना की खुदा भी पूछे तुझे तेरी रजा क्या है. माझ्या नावाने मला खूप जण ओळख असते, म्हणजे सगळे ओळखतात, सगळे ओळखतात, पण प्रत्यक्ष आमची कुणाचीच ओळख नाही माझी. तरी स्वतःच्या कामातनं आपली ओळख निर्माण करा, तरच या ठिकाणी लोक तुम्हाला विचारतील नाही का. निश्चित वासाहेब, म्हणजे हा जो तुमचा जो पैलू आहे म्हणजे आयुष्याकडे बघण्याचा किंवा कामाकडे बघण्याचा,
वाखाणण्याजोगं आहे. खरं तर जे नवीन येत आहेत, ज्यांना वकील व्हायचं आहे, तुमची स्वप्न पाहत आहेत, त्यांनी खरं तर तुम्हाला ते भेटलं पाहिजे असं मला वाटते. साहेब अगदी इथं आला तुम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये, परंतु गावाकडची नाळ कायम राहिली. मी मुद्दाम उल्लेख करतोय. तर बॉन्डिंग कशी असते नेमकी? काही गावाकडची आहे. आता गावात कसं की पहिले माणसं राहिले नाहीत आणि जाणं येणं थोडंसं कमी झालेलं. काही कार्यक्रमाच्या निमित्तानं वगैरे आम्ही जातो, घरगुती कार्यक्रम असतील ते आहेत. आमच्या गावात एक मठ आहे, तो निष्क्रिय महाराजाचा मठ आहे, म्हणजे ते ब्रह्मचारी असतात तिथे. त्या मठाचा कार्यक्रम असतो, त्याला मी आवर्जून जातो. दरवर्षी असतो मोठा कार्यक्रम असतो, पुण्यतिथीचा कार्यक्रम त्या महाराजांच्या. तिथे मोठा कार्यक्रम, आसपासच्या परिसरातले खूप लोक तिथे येतात आणि मोठा 7 दिवसाचा तो सप्ताह असतो. त्याला मी आवर्जून जातो. एक दिवस का होईना हजेरी लावतो. त्यांचं काय कॉन्ट्रीब्युशन असेल वगैरे ते देतो आणि एरवी पण मी त्या मठाला मदत करतो. आणि फक्त 1 वर्ष, कारण तिथे काय आहे की जेवण अन्नदान करायची ती पद्धती आहे. खूप लोक, पण आता आपण इकडे असल्यामुळे ती तारीख मिळाली. मला फक्त 1 वर्ष तारीख मिळाली पूर्ण त्या समाजाला जेवण देण्याची. तेवढं मी केलं. हे आपलं भाग्य खरं. हो. आणि एवढ्या लोकांना आपण जेवण द्यायचं, तर ते मला 1च तारीख मिळाली, कारण नंतर ते बुक होऊन जातात. साहेब तुमची फॅमिली कशी येतात, पुढची फॅमिली म्हणजे तुमच्या सौभाग्यवती असेल, ज्यांचा तुम्हाला नेहमी सपोर्ट असतो, किंवा तुमची मुलं असतील ते सांगा. हां, सपोर्ट असतो ते तर आहेच आहे. मला एक मुलगी आहे मोठी, ती इंजिनिअरिंग आणि नंतर हैदराबादमध्ये त्याने MBA केलं आणि ती लंडनच्या एका कंपनीमध्ये मॅनेजर या पदावर काम करते. मुलगा आहे, तो इच्छा होती की या क्षेत्रात यावं, कारण ऑफिस आहे, सगळं आहे, परंतु त्याची मला इच्छा दिसली नाही. पण 3 वर्ष लॉचे त्यांनी केले, पण ते पुढचं माझ्या लक्षात आलं ते की त्याची काही फारशी इच्छा दिसत नाही. मी त्याला विचारलं, तुझी जर नसेल, आणि कारण कसं असतं की बळजबरी हां कुठलाच आग्रह नाही करायचा. मग तो आता कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये आहे. म्हणजे प्रत्येकाला स्वातंत्र्य पाहिजे, तुम्ही दिलं खरं तर. बरोबर. कारण आतला आवाज काय ते खूप महत्वाचं असतं. तसं पाहिलं तर साहेब तुम्ही डॉक्टर झाला असतात, इंजिनियर झाला असतात, परंतु तुम्ही ते बाजूला सारला आणि वकील झालात. कारण तुम्ही तुमचा जो आवाज आहे आतला तो ऐकला तुम्ही खरं तर. कारण कसं आहे की वकिली ना हे सामाजिक कार्य करण्याचं एक माध्यम आहे असं मी मानतो. आणि त्याचं आहे ना की आमचे BN देशमुख एवढे मदत करायचे वकिलांना. सामाजिक कार्य कसं आहे की तुम्ही अगदी कुठल्या तरी कार्यक्रमाला जाऊन भाषणच केलं पाहिजे, समाजाविषयी कळकळ व्यक्त केली असं नाही, तर तुम्ही इथं प्रत्यक्ष खूप मदत करू शकता लोकांना. एखादा खूप गरीब माणूस आहे, त्याच्याकडे काही पैसे नाही, तर खर्च करण्या एवढे नाही तर वगैरे वगैरे, आणि तो जर आला तुमच्याकडे, तर तुम्ही त्याची तशीच जर मदत केली तर ते खूप मोठं सामाजिक कार्य. साहेब या पूर्ण प्रवासाचं, या यशाचं श्रेय आपण पुन्हा देऊ इच्छिता? माझ्या आयुष्यामध्ये 3 व्यक्ती मी आजपर्यंत, म्हणजे जे की माझ्या आयुष्यामधला एक कायापालट करून गेलेले, त्यांच्या विचारांचा पगडा माझ्याकडे. पहिले आहेत नारायणराव पार्वती, दुसरे आहेत BN देशमुख न्यायमूर्ती, आणि तिसरे आहेत विलासराव देशमुख. साहेबांचं तुम्ही नाव घेतलात का? खरं तर साहेब आणि तितकंच सगळ्यांच्या हृदयामध्ये आहेत. तर मला थोडक्यात सांगत होतं की साहेबांचा आणि तुमचा नेमका सहवास काय आहे? काय आहे की उच्च न्यायालयामध्ये मुख्य सरकारी वकील हे एक पद असतं, म्हणजे शासनाचं पूर्ण त्याच्यासाठी नेमणूक केली जाते. आणि विलासराव देशमुखांनी चर्चेतून असेल, इकडून तिकडून असेल, त्या विलासराव देशमुखांनी माझं नाव त्यावेळेस फायनल केलं. मला आश्चर्य वाटलं, माझा काही तसा फारसा संबंध नव्हता त्यांचा, परंतु तो माणूस म्हणजे इतक्या राजकारण्यांना खूप अडचणी असतात निर्णय घेण्यासाठी, अशा पदावर नियुक्ती करण्यासाठी. इकडून तिकडून खूप त्यांच्या जवळचे लोक असतात, कार्यकर्ते असतात, सगळे असतात, आमदार वगैरे प्रेशर आणतात की आमचा हा करा. त्यांनी सगळं बाजूला ठेवून माझी नियुक्ती केली आणि माझी नेमणूक केली. तो माझ्या ह्याच्यामधला आयुष्यामधला खूप मोठा क्षण आहे. खूप मोठ्या मनाचे होते, ते कुणावर निर्णय लादत नव्हते असे, आणि साहेबांचा तुम्हाला सहवासा लाभला खरं तर. साहेब आता रनिंग एज म्हणजे प्रॅक्टिस 42 इयर्स नाही का? बरोबर. काय वाटतं पुढं आणखी काय प्लॅनिंग आहे तुमची? पुढं आता काय हेच करत राहायचं, याच्या माध्यमातून लोकांची सेवा करायची. लोकांची सेवा करायची. कारण मग जर सांगायचं झालं तर सेवेचंच उल्लेख केला. आणि BN देशमुखांची विचारधारा मी तशीच पुढे नेलेली आहे. मी मध्यंतरी मला आता उच्च न्यायालयानं सुद्धा सिनियर काउन्सिल म्हणून मला डेसिग्नेट केलं. त्याचा कोर्ट आणि ते डेसिग्नेट हा माझा उच्च न्यायालयाने केलेला सुद्धा खूप बहुमान आहे असं मी मानतो. आणि यावेळेस बार असोसिएशन इथल्या औरंगाबादच्या माझा सत्कार ज्यावेळेस केला, त्या सत्कारामध्ये मी आवर्जून BN देशमुखांची विचारधारा मी कशी पुढे नेतो त्याचा मी उल्लेख केला होता. आणि मी सांगेन, मी माझं स्वतःचं काहीतरी स्तुती करतो असं नाही, पण आज
वेळ आलेली ते सांगण्याची की बी.एन. देशमुख जसे गरिबांना मदत करत तसं मी आजपर्यंत कुठल्याही माणसाला फीससाठी कधी आढळलं आणि माझी फीस खूप नेमकी मोजकी होती, असं काहीच नाही. तुम्हाला जर आश्चर्य वाटेल तर मी 1,500 ते 2,000 रुपये सगळे अशा फीसवर मी जवळजवळ आत्तापर्यंत काम करतो, म्हणजे 2006 पर्यंत मी ज्यावेळेस सरकारी जोडून या धन उत्तम व्यवहार हां, आणि कामाचा हल्लोम असल्यामुळे ना ते मेकअप होत होता, मला अशी काहीच अडचण आली नाही. जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. कारण गुरुने काय मंत्र दिला, गुरुने काय सांगितलं, हे खूप महत्त्वाचं असतं आणि ते अंगीकारलं पाहिजे, ते ऐकलं पाहिजे. कारण मुळामध्ये बीज कुठं आहे तर ते आई वडिलांपासूनच आहे. खरं तर त्यांनी चांगले संस्कार दिले. आई त्या काळामध्ये सुद्धा या ठिकाणी अगदी चांगल्या विचाराच्या होत्या. म्हणजे चांगल्या विचारात यासाठी म्हटलं की त्यांना सामाजिक जाणीव होती. कारण आई असते फक्त आपलं कुटुंब नाही आपण, परंतु सामाजिक सुद्धा भान असलं पाहिजे आणि ते असेल तर ते लेकरामध्ये उतरतं, नाही का. अगदी वडील पण तसेच होते. त्याचबरोबर पुढं चालून त्यांना या ठिकाणी बनसोडला या ठिकाणी नारायणदादा काळजाते यांचा सहवास लाभला. त्यांचे विचार त्यांनी जवळ ऐकले आणि त्यांचे जे काही संस्कार आहेत त्यामुळे त्यांना एक चांगला विचार करता आला, एक नवीन मार्ग सापडला. आणि त्यानंतर मग या छत्रपती संभाजीनगर म्हणजे त्या काळातला औरंगाबाद या ठिकाणी आल्यानंतर त्यांना लाभलेले त्यांचे तात्यासाहेब. या सर्वांमुळे हे आयुष्य घडलं. करता साहेब, तुम्हाला खूप चांगलं आयुष्य लाभो, निरोगी राहा आणि अशीच या ठिकाणी पुढेही आपण गोरगरिबांची सेवा करत राहावी यासाठी शुभेच्छा. निश्चितच या ठिकाणी ॲडव्होकेट नंदकुमार भगवानराव खंदारे साहेब यांच्या जीवन कार्यावर टाकला प्रकाश प्रेक्षकांना आवडला असेल. परत भेटू या पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल. धन्यवाद. नमस्कार. न्यूज वन महाराष्ट्र.